नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात सूर्यग्रह कथा. पुणे एके समयी शौनकादी ऋषीजनांनी सुतास प्रश्न केला की या त्रैलोक्यात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू यांची प्रसिद्धी कशी झाली व हे जीवमात्रास पीडा का म्हणून देतात, एवढे कृपा करून सांगावे. ब्रह्मदेव जग उत्पन्न करीतो, विष्णू सर्वांचे रक्षण करीतो आणि शंकर लय करीतो असे असून यांच्यापेक्षाही हे श्रेष्ठ कोण आहेत, असा प्रश्न ऐकून सूत म्हणाले, सर्व वस्तूंचा नाश करणारा व विश्वावतार धारण करणारा शंकर ग्रह मुख्य असून ब्रह्मदेव हा त्याचाच अंश होय. वटपत्रशायी नारायणाच्या मनात जग उत्पत्तीची इच्छा होताच त्याने ब्रह्मदेवास आज्ञा केली. तेव्हा ब्रह्मदेव 3 वेळा सृष्टी रचना करून मनात दुःखी झाला. नंतर त्याने शंकरांची प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्यास उपदेश करून कर्माच्या अनुरोधाने सृष्टी रचण्यास सांगितले. नंतर ब्रह्मदेवाने कर्म प्रदान करून त्या कर्माच्या मेष, वृषभ आदी 12 राशी निर्माण केल्या व त्यांचा उपभोग घेण्याकरिता सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी ही 7 तेजे शंकरापासून लोककार्यास्तव निर्माण केली. प्रथम नेत्रापासून रवी, मनापासून चंद्र, कपाळापासून मंगळ, चंद्रापासून बुध, लोकास उपदेश करण्याकरता गुरु, मूत्रद्वारी शुक्र, कोपापासून शनी अशा 7 ज्योती शंकराने निर्माण केल्या. तसेच पळे, घटिका, कालमान, रात्र, दिवस, पक्ष, अयन, तिथी, मास, वर्षे ही जन्म मृत्यूस साधने उत्पन्न केली. शिक्षा करण्यास यमधर्माची योजना केली. ब्रह्मांड गोळा करिता मरीची, अत्री, पुलह, पौल, अंगिरस, क्रतू व वशिष्ठ हे सप्तर्षी ब्रह्मदेवाने निर्माण केली व त्या 7 जणांस कर्दम ऋषीच्या कन्या दिल्या. त्यांची नावे मरीचीला कला, अत्रीस अनुसूया, अंगिरसास श्रद्धा, पुलस्त्यास हवी, क्रतूस पुलहागती, भृगूस ख्याती व वशिष्ठास अरुंधती याप्रमाणे सृष्टी निर्माण करण्याकरता अर्पण केल्या. मरीचीपासून कलावतीस कश्यप नावाचा पुत्र झाला. त्या कश्यपाला दक्षाने आपल्या 13 कन्या दिल्या. त्या कश्यपाच्या 13 स्त्रियांपासून सर्व प्रजेची उत्पत्ती झाली. परंतु आदिती ही संतानहीन असल्यामुळे तिला सवती मत्सर उत्पन्न होऊन ती नवऱ्यास म्हणाली, नाथा, हा संतान योग माझाच बंद होण्याचे कारण काय, हे कृपा करून मला सांगा. संसारात मुख्य सुख म्हटले म्हणजे पुत्रमुख पाहणे हेच होय. यास्तव मला पुत्रप्राप्तीचा योग सांगून माझे वंध्यत्व दूर करावे. असे ऐकून कश्यप म्हणाला, या सर्व प्रजा तुझ्याच आहेत, तू उगाच भलताच दुराग्रह करू नको. असे कश्यपाचे वचन ऐकताच ती क्रोधाने संतप्त झाली. तेव्हा कश्यपाने तिचे शांतवन करून तिला नारायण वर्म नावाचे व्रत करण्यास सांगितले. ते तिच्याकडून यथासांग आचरण करून विष्णुयाग करविला. त्याच्या योगे प्रत्यक्ष विष्णू तिच्या पोटी आले. पुढे दुसरा पुत्र इंद्र व तिसरा सूर्य जन्मला. याशिवाय आणखी 9 पुत्र प्रसवली. म्हणून हे 12 सूर्य अदितीचे पुत्र असे म्हणतात.